नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या 4:58 झालेली आहेत. पुढच्या अगदी काही मिनिटांमध्ये राज्यभरामध्ये सुरू असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान करण्याची वेळ संपुष्टात येणार आहे. अगदी काही वेळानंतर ही मतदानाची वेळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जेवढे लोक हे सध्या मतदान केंद्रावर जमलेले आहेत त्या सगळ्यांना मतदानासाठी वेळ दिली जाईल. मात्र आता वेळ संपल्यानंतर गेट बंद होतील. जे लोक गेटच्या आतमध्ये असतील त्यांना मतदान करता येईल. आता सगळ्यांचंच लक्ष अर्थात निकालाकडे लागलेलं आहे, कारण अनेक प्रभागांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मात्र या निवडणुकांचे निकाल जे 3 डिसेंबरला जाहीर होणार होते ते आता उद्या जाहीर होणार नाहीत. 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. आजची या निवडणुकांसंदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट होती, कारण न्यायालयाचा तसा निर्णय आहे. मतदान केंद्राबाहेर लागलेल्या मतदारांच्या रांगा आपण पाहतोय. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी थंडीचं वातावरण असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. सामान्यतः नगरपालिका नगरपंचायतींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा असतात तेव्हा मतदारांची संख्या मोठी असते. त्यामुळे 2 तारखेला 2 डिसेंबरला होणाऱ्या आजच्या या मतदानासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. एक वेगळं कारण सुद्धा आहे याला, कारण जवळपास 5 ते 6 वर्षांच्या विलंबानंतर या निवडणुका होत आहेत. त्यामुळे जितकी उत्सुकता उमेदवारांमध्ये राजकीय पक्षांमध्ये तितकीच उत्सुकता मतदारांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांच्या अगदी जवळच्या असणाऱ्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदारांनी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी राडे झालेले पाहायला मिळाले, काही ठिकाणी मतदान यंत्र ही बंद पडलेली होती. मात्र सगळी परिस्थिती हळूहळू निवळली आणि दिवसभरामध्ये सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पार पडली. कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यापासून क्वचितच वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणावर या सगळ्या निवडणुका एकत्र घेतल्या जात आहेत. मात्र निवडणुका रखडल्यामुळे या निवडणुका एकत्र घेतल्या जात आहेत आणि राज्यभरामध्ये आज 200हून अधिक नगरपालिका आणि जवळपास नगरपंचायतींसाठी हे मतदान पार पडते. दिवसभरामध्ये आज ही मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्यात, पण मतदारांचा उत्साह कशानंच कमी झालेला नाहीये. मतदान सगळीकडे कसं पार पडलं, आतापर्यंत किती टक्के मतदान झाले, राज्यभरातल्या कोणकोणत्या भागामध्ये मतदारांनी कसा प्रतिसाद दिला, या सगळ्या संदर्भातल्या महाराष्ट्रभरातल्या अपडेट घेऊयात. आता आपल्या सोबत आहेत संभाजीनगरहून विजय चिडे, यवतमाळहून संदेश कानू, नागपूरहून तेजस मोहतुरे, नाशिकहून किरण गोटूर, कोल्हापूरहून अमर पाटील. सुरुवातीला कोल्हापूरला जाऊयात. अमर, कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनली होती, कारण दिग्गजांनी मोठ्या प्रमाणावर या निवडणुकांमध्ये सहभाग घेतला होता. आजची दिवसभरातली कोल्हापूरमधली अपडेट. कविता, तुम्ही बोलल्याप्रमाणे कारण दिवसभर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी होती. प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आहेत आणि यामध्ये सगळ्यात जास्त चुरशीची लढत असेल ती कागल आणि मुरगुड या ठिकाणी. कारण कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचं सर्वस्व पणाला लागलंय. त्याकडे हसन मुश्रीफ यांनी समर्जित गाडगे यांची युती केली. मुरगुडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी सर्वस्व पणाला लावलेलं आहे आणि त्यांनी ऐन वेळी भाजपमध्ये असलेल्या उमेदवाराला आपल्याकडे शिवसेना गटात शिंदे गटात घेऊन त्याला उमेदवारी दिली आणि त्याच्याशी सर्वस्व पणाला लावलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 60% मतदान झालेलं आहे. शांततेत मतदान चालू आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी म्हणजे वादावादीचे प्रकार झाले नसले तरी सगळ्यात कमी प्रमाणात मतदान झालेलं आहे ते जयसिंगपूरला संत गतीने चालू आहे. गेल्या काही दिवसाच्या प्रचाराला काल रात्री शांततेत पार पडल्या, परंतु आज सकाळपासून एकमेकाचे उट्टे काढण्यासाठी कार्यकर्ते एकमेकावर होते. परंतु मतदारांना पहिलं मतदान केंद्रापर्यंत आणणे आणि मतदान करून घेणे यासाठी सर्वांचा प्रयत्न होता. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या या राड्याला आज पूर्ण वेळ मिळाला आणि उद्या याचा निकाल लागेल अशी अपेक्षा होती. कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला मतदान चालू होतं त्यावेळेला ही बातमी धडकली, त्यावेळेपासून कार्यकर्ते थोडेसे नाराज झाले. परंतु आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कसंही होऊ दे आणि निकाल कधीही लागू दे, आपल्या उमेदवार विजयी झाला पाहिजे कार्यकर्ते झटपट करतायत. वृद्ध असेल किंवा अपंग असेल, यांना दिव्यांग असेल, यांना कोणत्याही परिस्थिती मतदानासाठी या मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धडपड चालू आहे. सकाळपासून चाललेलं या मतदान कोल्हापूर जिल्ह्यात आता 60%च्या वर मतदान झालेलं आहे. कविता, बर, तुम्ही राहाच आपल्या सोबत. आपण आता जाऊयात मराठवाड्यामध्ये. संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे बघूयात. संभाजीनगरमध्ये आपल्याला आपले संभाजीनगरचे प्रतिनिधी सांगतील की आज आता दिवसभरात संभाजीनगरमध्ये कसा प्रतिसाद होता मतदारांचा.
नक्कीच कविताजी, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या साही नगर परिषदेमध्ये जर पाहिलं तर मतदाराचा जो आहे तो मोठा प्रतिसाद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 3:30 वाजेपर्यंत जे आहे ती आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे. सध्या जर पाहिलं तर 55% मतदान जे आहे ते आता 3:30 वाजेपर्यंत झालेले आहे. मात्र उर्वरित आकडेवारी जी आहे ती येणं अजून बाकी आहे. त्यामुळे 70% ते 75% मतदान होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो देखील वर्तवला जात आहे. सध्या सिल्लोड मतदारसंघ जो आहे तो चुरशीचा बांधल्याचा पाहायला मिळाला होता, कारण या ठिकाणी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव जे आहे ते उमेदवारी रिंगणामध्ये होते. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा राडा देखील दुपारी झाल्याचा पाहायला मिळत होता. सुरुवातीला त्या ठिकाणची ईव्हीएम मशीन देखील त्या ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड देखील त्या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर काही काळ जो आहे तो मतदान केंद्रामध्ये प्रतिनिधी पाठवण्याच्या कारणावरून देखील त्या ठिकाणी वाद निर्माण झाल्याचा पाहायला मिळाला होता. त्यानंतर खुलताबाद मतदारसंघामध्ये नगर परिषदेमध्ये देखील काही काळ जो आहे तो तणावग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती, कारण क्षेत्रीय अधिकारी आणि एका उमेदवारामध्ये बाचाबाची झाल्याची त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर पैठण देखील आता सध्या हाय व्होल्टेज ठरत असल्याचं पाहायला मिळतं, कारण त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मंत्र्यांच्या सभा ज्या आहेत त्या पैठणमध्ये पार पडल्या होत्या. त्यामुळे पैठणमध्ये कसा निकाल राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. सध्या जर पाहिलं तर पैठणमध्ये 55% मतदान जे आहे ते आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. सध्या खुलताबादमध्ये 60% मतदान झालेलं आहे. तर त्यानंतर सगळ्यात कमी मतदान जे आहे ते गंगापूर मतदारसंघामध्ये झाल्याचं पाहायला मिळत होतं. या नगर परिषदेमध्ये जे आहेत ते सर्वाधिक कमी मतदान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहिलं गेलं तर मतदानाच्या रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत आहे. साही नगर परिषदेमध्ये जे आहेत उमेदवार जे आहेत ते आपल्या मतदान करून घेण्यासाठी मोठा हट्ट करत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक भागांमध्ये जे आहेत उमेदवार जे आहेत ते घरोघरी जाऊन मतदान कसं पूर्ण करून घेता येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता सध्या छत्रपती संभाजीनगरच्या सध्या मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. 5:30 वाजेपर्यंत मतदान जे आहे ते सुरू असणार आहे. 5:30 नंतर जे मतदान बूथ केंद्रावरती मतदान आहे तेवढं मतदान करून घेतलं जाणार आहे. त्यामुळे आता 5:30 नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मतदान झालं हे सविस्तर आकडा जो आहे तो समोर येईल. कविताजी, बरोबर, 5:30 नंतर सविस्तर आकडा समोर येईल. अर्थात 5:30 पर्यंत जेवढे मतदार मतदान केंद्रांवर आहेत त्या सगळ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार दिला जाईल. त्यामुळे काहीसा वेळ लागू शकतो ही आकडेवारी समोर यायला. पण कोल्हापूर आणि संभाजीनगर या दोन्हीकडनं येणारी जी आकडेवारी आहे साधारण 60% आसपास आतापर्यंत मतदानाची सरासरी नोंद झालेली आहे. नागपूरमध्ये जाऊयात. विदर्भामधली काय परिस्थिती आहे जाणून घ्यायला तेजस मोहतरे आपल्या सोबत आहेत. तेजस, नागपूरमधली काय परिस्थिती? कुणाकुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे? मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा. आणि विदर्भात खास करून जर आपण लक्ष दिलं असेल तर या ठिकाणी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण विदर्भात त्यांनी प्रचार दौरा केला. त्यासोबत आशिष जयस्वाल जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा प्रचार दौरा केला. त्यावेळी डझनभर जे नेते आहेत ते विदर्भातले आहेत आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण प्रचार दौरा जे आहे ते धाडाकिरे केला. एकंदरीत बघितलं तर संपूर्ण ह्या मतदारसंघ नागपूर जिल्हा हा एकंदरीत 27 जे आहे नगरपंचायत आणि नगरपरिषदचे संपूर्ण ह्या इथे निवडणुका होऊ घातल्यात. आणि आपल्याला बघितलं असेल तर राज्यात सर्वात मोठा जो मतदारसंघ आहे तो नागपूर म्हणावा लागेल, कारण की सर्वाधिक जे 10 पट जे जास्त जे निवडणूक आहे ते नागपूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ला मानला जाणारा कामठीमध्ये ते ते सकाळपासून जे आहे ते तळ ठोकून होते, कारण की तिथे त्यांनी जे आहे ते भाजपचे अजय अग्रवाल यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे तिथे काटेची टक्कर एकंदरीत पाहायला मिळत आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर भंडारा असेल, गोंदिया असेल, यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल या ठिकाणी सुद्धा जे आहे ते काटेची लढत जी आहे ते पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं असेल तर 3:30 वाजेपर्यंत जे आहे 46.95 इतका जे आहे ते मतदानची टक्केवारी समोर आलेली आहे. यासोबत जर बघितलं तर काटोल असेल, कामठी असेल, नरखेड असेल, सावनेर असेल या ठिकाणी जे आहे दुपारनंतर जे आहे ते मतदार राजा आहे ते मतदान करायला बाहेर पडला. आणि रामटेकमध्ये जर बघितलं असेल तर आता तुफान गर्दी जी आहे सध्या मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच जे आहे ते 5:30 वाजता नंतर जे आहे ते सध्या संपूर्ण मतदार राजा त्या मतदान केंद्राच्या मध्ये गेले. त्यामुळे जे काही मतदान आता होणार आहे त्यामुळे कसं मतदान नागपूर जिल्ह्यात एकूणच पाहायला मिळते हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. बरं, सगळं शांततेत पार पडलं की इथेही काही ठिकाणी राडे झाले, महाराष्ट्रात जसे इतर ठिकाणी झाले तसे? बघितलं असेल तर महाराष्ट्रात ज्या प्रकारे राडे जर झाले असं आपण बघितलं असेल तर बुलढाणा असेल किंवा अन्य जिल्ह्यात ज्या प्रकारे राडे झाले त्या प्रकारचा कुठलाच गालबोट सध्या नागपूर जिल्ह्यात लागलेला आहे. मात्र आपल्याला बघावं लागेल वाडी येथे जे आहे ते वाडी येथे मशीन बंद पडली होती, त्यामुळे तासभर जे आहे ते मतदार राजाला जे आहे ते तिथं वाट पाहावं लागल्यात. कामठीमध्ये जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिला मतदारांची संख्या पाहायला मिळेल. त्यामुळे मोठा उत्साह जे आहे ते तरुणांमध्ये सुद्धा दिसला, महिलांमध्ये दिसला. आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना देवभाऊचे काम करणार का हा सुद्धा नागपूर जिल्ह्याकरांना एकंदरीत प्रश्न निर्माण होत आहे.
बरोबर आहे. कुठले मुद्दे काम करतायत, राज्य स्तरावरचे मुद्दे काम करतायत की स्थानिक स्तरांवरचे मुद्दे मतदारांना आकर्षित करतायत, सगळ्याच्या उत्तरासाठी वाट आपल्याला थोडीशी जास्त पाहावी लागणार आहे, कारण उद्या निकाल येणार नाहीयेत, 21 तारखेला येणार आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊयात. नाशिकमधून किरण गोटूर आत्ता आपल्यासोबत आहेत. किरण, नाशिक सुद्धा या निवडणुकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण मानलं गेलं होतं, कारण इथे सुद्धा अनेक दिग्गज प्रचारामध्ये उतरलेले होते आणि अनेक उमेदवारांना आपलं नशीब आजमावायचंय. काय आजच्या दिवसभरातली नाशिकमधली अपडेट? खरं तर कविता, आधीपासूनच नाशिकमध्ये जे नाशिकच्या 11 नगरपालिका आहेत या सगळ्या निवडणुकांसाठी अत्यंत चुरशीची लढत ही आत्तापर्यंत झालेली आहे. अनेक दिग्गज नेत्यांची येऊन नाशिकमध्ये प्रचार केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे. कालसुद्धा अगदी अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार घेऊन आपल्याच पक्षाला मतदान करा आणि विकास करू अशा पद्धतीचं आश्वासन मतदारांना दिलेलं आहे. आणि आज मतदार आपलं मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 418 मतदान केंद्र आहेत. या सगळ्या मतदान केंद्रावरती मतदार आपले हक्क एकूणच आज बजावताना आपल्याला बघायला मिळतोय. जवळपास 3,72,000 मतदार हे आपलं मतदानाचा हक्क आज नाशिकमध्ये बजावताना आपल्याला बघायला मिळतोय. अगदी काही वेळापूर्वी म्हणजे 3:30 पर्यंत 48 ते 49% मतदान हे नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेलं आहे. आणि सर्वाधिक मतदान जो आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये झालेला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 69% मतदान आतापर्यंत झालेलं आहे. कारण त्र्यंबकेश्वर सुद्धा अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आतापर्यंत ठरलेली आहे. कारण अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच त्र्यंबकेश्वरमधून प्रचाराचं नारळ म्हणजे राज्याच्या निवडणुकीसाठी फोडलेला होता. आगामी एकूणच जे कुंभमेळा आहे या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर आपल्याकडेच हे राहण्यासाठी महायुतीतलेच तिन्ही पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणात हे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इथे त्र्यंबकेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे मतदान वाढलेलं आहे. त्यामुळे हे वाढलेलं मतदान कुठल्या हे पार्टीला फायदा होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आता मी नाशिकच्या एका मतदान केंद्रावरती आहे, भगूरमध्ये आहे. आता ही मतदारांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे बघायला मिळतोय. अगदी काही वेळानंतर जी मतदानाची टायमिंग आहे ते संपणार आहे, पण अजूनही मतदार अत्यंत ज्यात उत्साहाने बाहेर येऊन मतदान केंद्रावरती मतदान करताना आपल्याला बघायला मिळतोय. त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वर असेल, भगूर असेल, सिन्नर असेल आणि नांदगाव, मनमाड असेल या सगळ्या नगरपालिकांमध्ये महायुतीतलेच तिन्ही पक्ष आमने सामने आलेले होते. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीची ताकद फार कमी आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे महायुतीतलेच पक्ष या निवडणुकीमध्ये विशेष करून आमने सामने आलेले आहेत. एकमेकांसमोर जे आहे ते उभे टाकलेले आहेत. अनेक महायुतीतले आमदार असतील, मंत्री असतील, आपल्या सहकारी पक्षातले आमदार आणि मंत्र्यांवरती टीका केल्याचं सुद्धा आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. या संपूर्ण नाशिकसह उत्तर महाराष्ट्र जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये गिरीश महाजन असतील, त्याच पद्धतीने जळगावमध्ये ज्यात एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील असतील आणि इकडे नगरचा जर आपण विचार केला तर इथे राधाकृष्ण विखे असतील, त्याच पद्धतीने बाळासाहेब थोरात असतील, असे अनेक दिग्गज लोकांचे प्रतिष्ठा या संपूर्ण निवडणुकीमध्ये हे पणाला लागलेला आहे. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने मतदान जो आहे तो किमान नाशिक जिल्ह्यामध्ये तरी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. ऍक्च्युली हे मतदार कुणाला मतदान केलेलं आहे आपल्याला हे जे उद्या कळणार होतं, पण कोर्टाच्या निकालानंतर आता हे 21 तारखेला कळणार आहे. त्यामुळे 21 तारखेला गुलाल कोण उधळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्ही राहाच आपल्यासोबत विजय. आता पुण्याला जाऊयात. पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे रोहनकडे जाऊयात. रोहन सांगेल आपल्याला. रोहन, पुण्यामधली आजूबाजूच्या जिल्ह्यांमधली काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रातली? कविता, खरं तर पुण्यामध्ये पाहायला गेलं तर बारामती आणि फुरसुंगी सोडून इतर 15 ठिकाणी जी आहे ती निवडणूक होते. यामध्ये 12 नगरपालिका आणि 3 नगर परिषद आहेत आणि 554 मतदान केंद्रावरती ही सगळी मतदानाची प्रक्रिया सकाळीपासून सुरू आहे. सकाळच्या सुमारास थंडीमुळे काहीसा संमिश्र प्रतिसाद मतदारांचा पाहायला मिळत होता. कुठेतरी असं वाटत होतं की मतदानाचा टक्का घसरतो की काय, परंतु आतापर्यंत जी आकडेवारी हातामध्ये आहे ती दुपारी 3:30 वाजेपर्यंत जवळपास 51.06% मतदान जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये या 15 नगरपालिका नगर परिषदेच्या मतदानामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. सर्वाधिक मतदान जे आहे ते मंचरमध्ये झालेलं पाहायला मिळतंय. जो मंचर हा मतदारसंघ मागील कित्येक महिन्यांपासून, कित्येक वर्षांपासून दिलीप वळसे पाटलांचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे, परंतु थेट लढत सध्या जी आहे ती अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत जी आहे ती जवळपास जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये होताना पाहायला मिळते. तर सगळ्यात कमी मतदान जे आहे ते जवळपास 36% मतदान केवळ तळेगाव दाभाडे म्हणजे मावळमधला जो भाग आहे त्या
तळेगाव दाभाडेमध्ये केवळ 36% मतदान जे आहे ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत झालेलं पाहायला मिळत आहे. बाकी इतर ठिकाणी ज्या पद्धतीने गोंधळ चालू आहे, गडबड चालू आहे, अनेक ठिकाणी मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत, अशा घटना काहीशा या पुणे जिल्ह्यामध्ये अजून तरी कानावरती आलेल्या नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचा मोठा असा रोष जनसमुदायाचा किंवा 2 गटामध्ये हाणामारी अशा प्रकार जे आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला झालेले पाहायला मिळत नाहीयेत. त्यामुळे काहीशा पद्धतीने निवडणूक जी आहे ती शांततेत आणि व्यवस्थित पुणे जिल्ह्यामध्ये पार पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. परंतु आता 3:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत नेमकं किती टक्क्याचं मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण का साधारणतः हा कल आपण महाराष्ट्रामधला गेल्या अनेक वर्षांपासून पाहतो की स्थानिक पातळीवरची ज्या निवडणुका असतात, ग्राउंड लेवलच्या ज्या निवडणुका असतात, त्या निवडणुकींना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जे आहे ते होतं. लोकसभा आणि विधानसभेच्या तुलनेमध्ये काहीसं जास्त टक्केवारी जी आहे ती या ग्रामीण भागातल्या निवडणुकींमध्ये पाहायला मिळत असते किंवा बारक्या छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळत असते. त्यामुळे पुढच्या 2 तासामध्ये नेमके काय कल हातामध्ये येत आहेत आणि निश्चितपणाने आता उद्या रिझल्ट लागणार नाहीये, त्यामुळे काहीशा प्रमाणामध्ये उमेदवारांची देखील नाराजी काहीशी झालेली सकाळी पाहायला मिळाली. कार्यकर्ते जे आहेत ते काहीसे नाराज असलेले पाहायला मिळाले. परंतु पुन्हा एकदा सगळी यंत्रणा उमेदवारांनी चालू ठेवून आपापल्या कार्यकर्त्यांना सांगून मतदार राजांना जे आहे ते घराबाहेर काढण्यामध्ये आता कुठेतरी दुपारनंतर यशस्वी झालेले पाहायला मिळत आहेत. आणि पुढच्या 2 तासामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळत आहे, किती मतदार बाहेर पडून किती लोक जण आहेत जे मतदान करतात आणि हा आकडेवारी ही टक्केवारी नेमकी कितीपर्यंत जाते, 70% पर्यंत ही आकडेवारी जाते काही देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कविता. बरोबर आहे. खूप मोठ्या विलंबानंतर या निवडणुका होत आहेत आणि तुम्ही सांगितलं तेही खरं आहे की या निवडणुकांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना, मग त्या ग्रामपंचायतीच्या असो, नगर परिषदांच्या असो, जिल्हा परिषदांच्या असोत किंवा महानगरपालिकांच्या असोत, जनतेचा मोठा प्रतिसाद असतो. कारण या त्यांच्या अत्यंत जवळच्या निवडणुका असतात. रोजच्या व्यवहारातले त्यांचे जे प्रश्न असतात ते या स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असतात. म्हणून या निवडणुका फार काळ लांबणं हे जितकं उमेदवारांसाठी त्रासदायक होतं तितकंच मतदारांसाठी सुद्धा होतं. म्हणून इतक्या वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांना एक मोठा प्रतिसाद राज्यभरामध्ये मिळताना पाहायला मिळतो. आता तुम्ही सगळ्यांनी ढोबळ मनाने जी आकडेवारी सांगितली त्यानुसार किमान 60% वर मतदारांचा प्रतिसाद लाभलाय. पण ही आकडेवारी आणखी वाढेल कारण अजून शेवटची आकडेवारी आपल्या हातामध्ये आलेली नाहीये. मतदान अजूनही सुरू आहे. 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. त्यामुळे अजूनही जे मतदार मतदानासाठी पोहोचले नसतील त्यांच्याकडे वेळ शिल्लक आहे. मतदान केंद्रावर आपल्या पोहोचा आणि आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा. आपले सगळे प्रतिनिधी महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपल्याला माहिती देत होते आणि काही वेळातच मतदान संपल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्यांकडून आपण अपडेट घेऊयात. आता आपण सगळ्यांचे खूप खूप आभार या सगळ्या अपडेट्स बद्दल.